I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. तर इथे आम्ही सिंपल असा रेडी झालेलो आहे कारण आज पप्पांचा बड्डे आहे आणि तेच मस्त छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. आणि गुड्डी आज मस्त स्पेशल पालक पनीर करणार आहे आणि पोळ्या आणि भात. तर असं मी नाही करणार आहे पोळ्या भात, फक्त भाजी करणार आहे. पोळ्या भात आम्ही करू, पण स्पेशल आजचा मेनू पालक पनीर गुड्डी करणार आहे. बाकीच पोळ्या भात असणारच आहे त्याच्यासोबत. तर असं आहे प्लॅन. आणि आता इतक्यात आम्ही मस्त पवडा खाल्लेला आहे संध्याकाळचा आणि आता थोड्या वेळातच आम्ही सेलिब्रेशन करू. छोटासा केक आणलेला आहे. तर म्हणतात चला आज 1 जून आय थिंक सगळ्यांचेच बड्डे असतात, जे म्हणजे माझ्या पप्पाच्या वयाचे असतात ते सगळ्यांचेच बड्डे आज असतात. तर सगळ्यांना हॅपी बड्डे माझ्याकडून. जे कोणी ज्याचा कोणी बड्डे असेल आज त्यांना हॅपी बड्डे माझ्याकडून. आणि तेच आज पप्पाचा बड्डे, तर म्हणजे चला छोटंसं सेलिब्रेशन करून आणि उद्या जायचं पण आहे आम्हाला. तर म्हणून मग आज एक्स्ट्रा 1 दिवस थांबते मी. आणि ते चला आता पुढचं दाखवतेच तुम्हाला. आता आम्ही असं सिंपल असं रेडी झालेलं म्हटलं आता घरातच करायचं आहे. तर तेच. आणि विहान पण आलेला इथे की याला पण असं तिला असंच रेडी केलेली हेअर, तिचे छान हेअर मस्त असे बांधून दिलेले आहेत. आणि आता चला दाखवते तुम्हाला सगळं. यारा काय केक तर इथे मस्त बर्थडे केक आलेला आहे. एकदम छोटासा आहे, छान. तर इथे आलेला आहे मस्त बर्थडे केक. आणि आता लवकर स्टार्ट करू बर्थडे. आणि त्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे आम्हाला. आणि तर इथे मम्मी ओवाळते पटापट. आणि त्याच्यानंतर माझा छोटा भाऊ लकी तो पण आला ओवाळायला. तर असं पटापट आम्ही ओवाळून घेतो आहे आणि असं सेलिब्रेशन करतो आहे छोटंसं पप्पांचं बड्डे सेलिब्रेशन. आणि 1 जूनला आय थिंक सगळ्यांचेच बड्डे असतात, म्हणजे माझ्या पप्पांच्या एजचे जेवढे असतात तेवढ्यांचे बड्डे असतात 1 जूनला. तर सगळ्यांना हॅपी बड्डे. जे कोणी व्हिडिओ बघत असेल माझा त्यांना सगळ्यांना हॅपी बड्डे. आणि इथे माझी मोठी बहीण रुपाली ताई, तर ती पण ओवाळते. आणि तेच त्याच्यानंतर मग मी पण ओवाळते. आणि पप्पांना गिफ्ट देण्याच्या ऐवजी पप्पाने आम्हालाच गिफ्ट दिले, तिघी बहिणींना. आणि एक तर बहीण माझी पुण्याला गेलेली आहे निघून लवकर, ती नव्हती. तर तेच तिला मिस करत होतो आम्ही. तर आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ माझा, आम्ही सगळे होतो पप्पांच्या बड्डेला. तर पप्पांनीच आम्हाला बड्डे गिफ्ट दिले, पैसे दिले. तर छान वाटलं. आणि तेच आता गुड्डी आलेली आहे माझी सगळ्यात छोटी बहीण, तर ती पण ओवाळते पप्पांना. आणि असं आमचं साधंसं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे इथे. आणि इथे विहान आणि किया अर्णव मस्त शेजारी बसलेले पप्पांच्या. मस्त गुड्डीने पाया वगैरे पडल्या, विहान आणि अर्णवने पण पाया पडल्या वगैरे. तर अशा प्रकारे आमचं पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही केला. आणि ते केक कट केला.
आणि छान वाटलं. तर चला आय होप तुम्ही पण एन्जॉय करत असणार पप्पांचा बड्डे माझ्या. आणि फर्स्ट टाईम माहेरी खूप दिवसांनी पप्पांचा बड्डे सेलिब्रेशनला आम्ही होतो सोबत. तर असा झाला माझ्या पप्पांचा. तर इथे माझ्या छोट्या बहिणीने पालक बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहे. पालक पनीरची तयारी. तर मस्त स्वच्छ धुवून आणि मस्त बॉईल करण्यात ठेवायची. त्यात मीठ नाही टाकलं कारण मिठाने पण ग्रीन राहते, पण मग तिने केली तर त्याच्यात पण एकदम ग्रीन राहिली भाजी. तर तेच आता इथे सगळं कांदा वगैरे कापून घेणार ती, बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर इथे गुड्डी सगळं तयारी करून घेते पालक पनीरची. इथे पालक टाकलेली आहे बॉईल होण्यासाठी. आणि इथे घेतलेली आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि आलं आणि लसूण असं चॉप करून घेतले बारीक एकदम. तर पुढचं दाखवतेच तुम्हाला. आणि इथे थंड पाणी घेतलेलं एकदम फ्रीजचं. पालक अशी बॉईल झाली ना, उकळली ना, ती त्यात काढून ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. तर इथे सगळ्या अशा वस्तू कापून ठेवलेल्या आहेत. तर इथे मस्त टोमॅटो पण कापून घेते ती बारीक. तर इथे प्युरी करून घेतलेली आहे पालक, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची. तर बघू शकता किती ग्रीन झालेली आहे. थोडीशी बॉईल केली तिने आणि त्याच्यानंतर आता फोडणी येणार. इथे गुडीने तेल टाकलेलं आहे 2 ते 2.5 चम्मच. आणि इथे मस्त ग्राइंड करून घेतले पालक. एकदम ग्रीन दिसते, बघू शकता. एवढी उकळवली, ग्रीन कलर आहे. इथे जिरे टाकलेले आहे आणि मोहरी टाकलेली आहे. मस्त जिरे आणि मोहरी फ्राय अशी होऊ द्यायचे मस्त, तेव्हा छान चव येते आपल्या कोणत्या पण भाजीला. तर त्याच्यानंतर आता ती ॲड करते आलं आणि लसूण. इथे बघू शकता, इथे छान मस्त फ्राय झालेला आहे लसूण. ते टाकलेला आहे कांदा. आणि कांदा पण फ्राय करतो ना गुड्डी. कांदा पण मस्त गुलाबी फ्राय करून घ्यायचा डाळीचं. मस्त कांदा फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते आणि तो पण मस्त टोमॅटो पण मस्त मेल्ट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. तर याच्यात पालक ग्राइंड करताना कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण ॲड केली होती, ते तुम्हाला सांगितलं नाही. तर हिरवी मिरची आणि कोथिंबीर ग्राइंड केलेली आहे याच्यातच, म्हणजे छान चव येते. आणि इथे मस्त टोमॅटो कांदा पण मेल्ट झालेला आहे. इथे बघू शकता असं मेल्ट झालेला आहे. इथे धना पावडर टाकलेली आहे.
2 चम्मच आणि नंतर जिरा पावडर टाकलेली आहे 1 चम्मच. नंतर आपले मसाले घरचे मसाले लाल तिखट टाकलेले आहे. तर ही काश्मीरी लाल तिखट आहे, तर 2 चम्मच टाकलेले आहे. तर हा गरम मसाला आहे, घरीच केलेला आहे, तर तो टाकलेला आहे. किती 3 चम्मच बस एवढे मसाले आपल्याला ॲड करायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे, फ्राय करायचं आहे. आणि खूपच छान असा फ्लेवर येतो. धना पावडर आणि जिरा पावडरने खूपच छान फ्लेवर येतो. त्याच्याशिवाय तर भाजी कोणती पण आपण असं ढाबा स्टाईल भाजी करायला बघतो ना, तर होत नाही, असं चांगली लागत नाही. तर धना पावडर जिरा पावडर तर टाकावीच. तर मस्त स्पेशल ढाबा स्टाईल पालक पनीर इथे रेडी होत आहे गुड्डीच्या हातचं आज. आणि त्याच्यात लगेच ॲड करायचे आपल्याला पालक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असलेली प्युरी ॲड करायची. खूप ग्रीन दिसते, बघू शकता. आता एवढं बॉईल केली तरी त्याचा कलर पण बदललेला नाही, खूप छान ग्रीन कलर आलेला आहे. आणि इथे बघू शकता मस्त हॉटेलसारखीच ग्रीन कलर आलेला आहे. त्याच्यात फूड कलर पण ॲड केला नाही तरी एवढा ग्रीन कलर आलेला तुम्हाला दिसत असेल. तर आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मसाल्यामध्ये छानपैकी. आणि गुड्डी पनीर कधी टाकणार, कधी टाकायचं पनीर? फ्राय करून? नाही, फ्राय नाही करायचं. फ्राय नाही करायचं, तर पनीर न फ्राय करता लास्टला टाकायचं, आपल्याला ॲड करायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकणार ना थोडंसं. तर हां, तर जे आपण बॉईल केलेलं असतं ना पालक, तेच टाकायचे, कारण त्यात खूप जीवनसत्व असतात. आपण कारण पालक आधीच खूप धुवून घेतली होती आणि मग बॉईल करायला ठेवली, तर ते पाणी आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये, कारण त्यात खूप जीवनसत्व असतात ॲड. तर बघू शकता की छान ग्रीन कलर आलेला आहे आणि इतका छान वास असं घरात आरोमा सुटलेला आहे, मस्त छान. तर आपल्याला जितकी थिक पाहिजे तितकी आपण तितकं पाणी टाकू शकतो. तर आता जेवढी थिक पाहिजे तेवढं आम्ही पाणी टाकणार, ॲड करणार. आणि नंतर थोडीशी बॉईल झाली की मग पनीर ॲड करणार आपण. आणि इथे मस्त जिरा राईस पण मी टाकलेला आहे, तर इथे होतोच आहे. तर मी डायरेक्ट फोडणी देऊन जिरा राईस केलेला आहे. तर इथे बघू शकता. आता जेव्हा होईल ना, तुम्ही डायरेक्ट भात टाकून आणि फोडणी पण देऊ शकता, पण आता हे फोडणी दिलेला भात आहे. तर इथे बॉईल होतोय, आता फक्त चपात्या बाकी आहे. आणि इथे मस्त आपली पालक पनीरची ग्रेव्ही पण झालेली आहे, फक्त त्यात पनीर ॲड करायचं बाकी आहे. आणि त्यात आपल्याला काय टाकायचं आहे, बेसन पीठ ना, थोडं अजून घट्टपणा येण्यासाठी. जर जास्त माणसं असतील ना, जर जास्त माणसं असतील ना 10-15, तर की नाही का घट्ट होत नाही पालकच, नुसती पालक असली तर. त्यात मग आपण नाही का 1 छोटा चम्मच नाही का बेसन पीठ घालायचं, मस्त असं पाण्यामध्ये घोळून घ्यायचं आणि मग घालायचं, मग त्याला घट्टपणा येऊन जातो. डाळीचं पीठ मस्त असं मिक्स करून टाकणारी घट्टपणा येण्यासाठी. तर इथे बेसन पीठ ॲड केलेलं आहे गुड्डीने, कारण त्याला थिक असा थिकपणा येतो. असं पण ऑलरेडी थिक आलेलं होतं, पण अजून छान चव येते बेसन पिठाने आणि थिक पण होते भाजी. तर इथे बघू शकता डिफरंट स्टाईलमध्ये पालक पनीर केलेली आहे. तर डिफरंट ढाबा स्टाईल एकदम केलेली आहे पालक पनीर. आता पनीर बाकी आहे टाकायचं. पनीर चिरून घेऊया. आता हे बॉईल करायचं ना, बॉईल झाल्यावर ना पनीर बॉईल करायचं, तोपर्यंत पनीर आपण कापून चालेल. तर आता हे बॉईल होईपर्यंत गुड्डी आता पनीर कापून घेणार आहे. तर हे आमचं घरगुती पनीर आहे, तर मम्मी घरीच पनीर करते. तर इथे बघू शकता एवढे क्यूब काढलेले आहे. आता याचे क्यूब करणार, बाकी किसून टाकणार गुड्डी. तर आता इथे क्यूब करून घेते. तर अशा आपल्याला क्यूब करून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि ते आपली पालक पण बॉईल होते हळूहळू. इथे असे छोटे छोटे क्यूब करून घ्यायचे पनीरचे. तर इथे बाकीचा पनीर होता ना, तो किसून घेतला आहे. तर किती छान दिसतोय
तर इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, कारण आपण पालकमध्ये ॲड नव्हतं केलं बॉईल होताना. तर इथे मीठ टाकलेलं आहे. आता पनीर घालून घेऊ. तर आता याच्यात पनीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, क्यूब केलेला आणि किस केल्यानंतर ना. हां, लगेच टाकलं तरी काय नाही, थोड्या वेळाने टाकलं. तर इथे आपल्या सगळे क्यूब पनीरचे टाकायचे. तर बघू शकता. आणि आपण न फ्राय करता पनीर टाकले तर कशी, म्हणजे काय कशी लागते ग्रेव्ही भाजी? फ्राय करण्यापेक्षा असं डिरेक्ट टाकलेले चांगले, कारण ते फार ऑइली पण होऊन जातात आणि कडक पण होऊन जातात, असे रबरासारखे लागतात. सोडून तसेच टाकायचे. हां, आणि भाजी म्हणजे थिक पण होते ना याची पालक पनीर. वरतून तर याच्यात आपल्याला किसलेला पनीर टाकायचा आहे आणि सेम बघू शकतो एकदम ढाबा स्टाईल आपल्याला पालक पनीर मस्त रेडी झालेली आहे. तर इथे पालक पनीर रेडी झालेलं आहे, भात पण रेडी झालेला आहे. आता पोळ्या करून घेणार आणि आम्ही मस्त जेवणार. तर असं होतं सेलिब्रेशन केलेलं, म्हणजे छोटंसं सेलिब्रेशन पप्पांच्या बड्डेचं. तर कसं वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन छोटंसं माझ्या पप्पांच्या बड्डेचं, किंवा माझ्या छोट्या बहिणीने केलेली पालक पनीर? तर इतकी सुंदर झालेली. आम्ही मस्त जेवण केलं वगैरे. आणि तेच, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.